DSE मराठी बी सत्र 6वे मराठीचा भाषिक अभ्यास या विशेष स्तर पेपर 4चा आपण अभ्यास करीत आहोत. पहिल्या काही व्याख्यानांमध्ये मराठीचे कालिक भेद, यादवकालीन, बहामनीकालीन, शिवकालीन व पेशवेकालीन मराठी त्यांचं स्वरूप आणि वैशिष्ट्ये हे सविस्तरपणे आपण पाहिलं. त्यानंतर दुसरा जो घटक आहे तो घटक म्हणजे मराठीचे प्रांतिक भेद. आता मराठीचे म्हणजे महाराष्ट्रात बोलली जाणारी जी प्रमुख भाषा आहे ती म्हणजे प्रमाण मराठी, आणि ह्या प्रमाण मराठीमध्ये 6 विभाग पाडले जातात. म्हणजे महाराष्ट्राचेच 6 विभाग आहेत आणि त्या 6 विभागांमध्ये पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र म्हणजे पश्चिम महाराष्ट्र सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे पर्यंत पश्चिम महाराष्ट्राचा भाग गणला जातो. मुंबई, रत्नागिरी हा कोकणचा एक भाग आहे. नाशिक, नगर पश्चिम महाराष्ट्रातच येतात. नाशिकचा काही भाग हा खानदेशात येतो. तसं पाहिलं तर प्रांतिक भेदानुसार नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार हे जिल्हे खानदेश म्हणून ओळखले जातात किंवा उत्तर महाराष्ट्र म्हणून यांचा नामोल्लेख केला जातो. नागपूर, चंद्रपूर, भंडारा हा नागपुरी बोलीसाठी किंवा नागपूरचा विभाग म्हणून ओळखला जातो, त्याला आपण विदर्भ असं म्हणतो. औरंगाबाद, लातूर वगैरे हा जो भाग आहे या भागाला आपण मराठवाडा म्हणतो. म्हणजे मराठवाडा, विदर्भ, खानदेश, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र असे 5 भाग, आणि अशा 5 भागांमध्ये आपल्याला प्रमाण मराठीचे प्रांतिक भेद सांगता येतील. सह्याद्रीचा पश्चिम भाग म्हणजे कोकण आपण ज्याला म्हणतो, तिथं कोकणी ती स्वतंत्र बोलीभाषा आहे कोकणी, पण तिथली मराठी पुन्हा वेगळी आपल्याला जाणवते. पश्चिम महाराष्ट्रात आलो तर पश्चिम महाराष्ट्रात बोलली जाणारी चितपावणी बोली जी पुढे जाऊन प्रमाण मराठीचं स्वरूप धारण करते ती चितपावणी बोली म्हणजे प्रमाण मराठी. खानदेशात बोलली जाणारी अहिराणी मिश्रित प्रमाण मराठी, विदर्भात बोलली जाणारी वैदर्भी मिश्रित मराठी, मराठवाड्यात बोलली जाणारी मराठवाडी मिश्रित मराठी प्रमाण मराठी. म्हणजे हे 5 जे प्रांतिक भेद आहेत, ह्या प्रांतिक भेदानुसार त्या भागातील ज्या स्थानिक बोल्या असतात, ज्या प्रमुख बोल्या असतात, जी बोली बहुसंख्याक समाज बोलत असतो, तिच्यातले बरेच असे शब्द हे प्रमाण मराठीमध्ये समाविष्ट झालेले आपल्याला दिसतात. आणि म्हणून तिचं वेगळंपण, तिचं स्वरूप, तिची वैशिष्ट्य आपल्याला वेगवेगळे जाणवतात. त्याला कारण मुख्यतः त्या भागातील सामाजिक, धार्मिक आणि त्याचबरोबर भौगोलिक परिणाम त्या भाषेवर होत असतो. लक्षात घ्या मित्रांनो. तशी हे पाहिलं तर प्रत्येक व्यक्तीची भाषा ही वेगवेगळी आहे. प्रत्येकाचे उच्चार करण्याची क्षमता वेगवेगळी आहे, त्याचा आवाज वेगवेगळा आहे. म्हणून तसं पाहिलं तर प्रत्येक व्यक्तीची भाषा वेगवेगळी आहे. पण एक प्रमुख भेद, भाषेचं स्वरूप लक्षात घेऊन प्रमुख भेद आणि प्रमुख वैशिष्ट्ये याच्यानुसार 5 प्रांतिक भेद मानले जातात. आणि म्हणून नागपुरी, वैदर्भी, खानदेशी, पश्चिम महाराष्ट्राची चितपावणी आणि कोकणातले कोकणी अशा 5 प्रमुख. आणि मग त्याच्यामध्ये अनेक अजून पोटबोली आहेत, ज्या बोल्या आहेत. मग समाजवार, जातवार वेगवेगळी बोली आहे. पावरा समाज आहे त्याची पावरी बोली सातपुड्यात राहणारा, भिल्ल समाज आहे त्याची भिल्ल बोली आहे. खानदेशातली बोलली जाणारी अहिराणी ती आपल्याला 4-5 प्रकारे दिसते. जळगावकडे वेगळी आहे, पारोडा मळनेरला वेगळी बोलली जाते, धुळ्याला वेगळी बोलली जाते, नंदुरबारला वेगळी बोलली जाते, इकडे शहाद्याला वेगळी बोलली. म्हणजे एकाच बोलीचे सुद्धा अनेक भेद आपल्याला दिसतात. आणि म्हणून कालिक मराठीचे प्रांतिक भेद हा जर ही गोष्ट जर लक्षात घेतली तर
प्रमाण मराठी आणि बोलीचा आपल्याला अभ्यास करता येईल. प्रमाण भाषा आणि बोलीभाषा याच्यामध्ये प्रमाण भाषा व बोली यांचा जो काही एकमेकांशी असलेला सहज संबंध हा पहिला घटक आपण या ठिकाणी पाहणार आहोत. मी तुम्हाला एक प्रांतिक भेदाचा एक नकाशा तुमच्या समोर मांडला. मुंबई, ठाणे उपनगर, जे काय मुंबईचे उपनगर, रत्नागिरी, कोकण हा भाग कोकणी बोली म्हणून किंवा कोकण म्हणून ओळखला जातो, म्हणून तिकडचा भाग तिकडे येतो. नगर, पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर हा पश्चिम महाराष्ट्राचा भाग येतो, म्हणून तो पश्चिम महाराष्ट्र म्हणून तो भाग त्या ठिकाणी. त्यानंतर खानदेशामध्ये नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार यांचा समावेश होतो. तर विदर्भामध्ये नागपूर, चंद्रपूर, भंडारा, अमरावती, लातूर हा मराठवाड्यात आला. आणि मग औरंगाबाद, लातूर, उस्मानाबाद वगैरे हा जो भाग आहे, उदगीर, या भागाला आपण मराठवाडा म्हणून ओळखतो. आणि अशा पद्धतीनं एक प्रांतिक नकाशा कारण दिलेला आहे, तर त्या प्रांतिक नकाशाचं एक स्वरूप तुमच्यासमोर मी मांडलं. आता आपण पुढचा जो मुद्दा आहे, प्रमाण भाषा व बोली यांचा सहसंबंध हा लक्षात घेऊया. आणि या सहसंबंधामध्ये जेव्हा आपण विचार करतो की कोणत्याही भाषेत अनेक प्रकारचे भेद असतात. भारतामध्ये मराठी, गुजराती, तेलुगू, कन्नड, पंजाबी, हिंदी, ओरिया, बंगाली, तमिळ, तेलुगू, मल्याळम अशा विविध भाषा बोलल्या जातात. जर तुमचं लक्षात असेल तर पूर्वीच्या नोटवरती 16 प्रमाण भाषा मानल्या गेल्या, ज्यांना प्रमाण भाषेचा दर्जा मिळालेला आहे, भाषेचा दर्जा मिळालेला आहे. आणि अशा ह्या 16 भाषांचं लिखाण किंवा ती 16 भाषा त्या नोटवरती आपल्याला दिसतात. पण मराठी भाषेचं एक उदाहरण घेतल्यास परिस्थिती आणखीन वेगळी दिसते. म्हणजे आपण भारतामध्ये बोलल्या जाणाऱ्या या ज्या सगळ्या सर्व प्रमाण भाषा ज्यांना आपण म्हणतो, त्याच्यामध्ये मराठीचा जर आपण विचार केला तर एक स्वतंत्र अस्तित्व त्याचं आपल्याला जाणवतं. त्याची परिस्थिती वेगळी आपल्याला दिसते. मराठी भाषा सर्वत्र एकाच प्रकाराने एकाच स्वरूपाची बोलली जाते का, याचं उत्तर नकारात्मक येईल. कारण मी तुम्हाला प्रांतिक भेदामध्ये सांगितलं, ती एका ठिकाणी एकासारखी एक स्वरूपाचीच बोलली जाते असं नाही, याचं उत्तर नकारात्मक आहे. खानदेश, वऱ्हाड, कोकण, कोल्हापूर, पुणे, ग्वाल्हेर, बडोदा, इंदूर, विजापूर, हैदराबाद, म्हणजे मी तर फक्त महाराष्ट्रातलंच सांगितलं, पण मग ग्वाल्हेरला आहे, बडोदा आहे, इंदूर आहे, विजापूर आहे, हैदराबाद आहे, इथे सुद्धा मोठ्या प्रमाणावर मराठी भाषक आहेत. आणि मग ते पण मराठी भाषा बोलतात, पण मग ती अशा वेगवेगळ्या ठिकाणी मराठी भाषा वेगवेगळ्या स्वरूपाची बोलली जातात. साहजिकच असे भाषाभेद आपणास प्रत्येक भाषेत आढळतात. एखाद्या मर्यादित प्रदेशात राहणारे लोकही एकसारखी भाषा बोलत नाही. वर्ण, जात, व्यवसाय, सामाजिक प्रतिष्ठा, लिंग भेदानुसार युक्त गट, विशिष्ट उद्देशाने एकत्र आलेला गट म्हणजे कॉलेज, तरुण तरुणी, या सर्वांची एक भाषा एकसारखी असत नाही. भाषा सामाजिक संस्था आहे, तिच्यावर कोणा एकाची मालकी नाही. कारण भाषा ही समाजात निर्माण होत असते, म्हणून ती सामाजिक भाषा आहे, सामाजिक संस्था आहे. समाजाची जोपर्यंत मान्य होत नाही, समाज मान्यता तिला मिळत नाही, तोपर्यंत ती भाषा म्हणून गणली जात नाही. त्यामुळे कोणा एकाची मालकी आपल्याला मराठी भाषेवर कोणत्याही भाषेवर दिसत नाही. त्यामुळे व्यक्तिगणिक भाषा बदलू शकते. शब्द वापर, विशिष्ट वाक्यरचना, विशिष्ट भाषाशैली इत्यादींमुळे एका व्यक्तीची भाषा दुसऱ्यापेक्षा वेगळी असते. एका व्यक्तीच्या भाषा वापरण्याच्या व लकबीच्या व्यक्तिभाषा अथवा व्यक्तिबोली आयडियोलेक्ट असे म्हणतात. व्यक्तिबोली म्हणजे आयडियोलेक्ट. मात्र इतक्या सूक्ष्म भाषा भेदांकडे लक्ष देण्याची गरज नाही. बोली म्हणजे परभाषकांना सारख्या वाटणाऱ्या व तद्भाषकांना एकरूप वाटणाऱ्या व्यक्तिभाषांचा समूह असतो. काही सामान्य वैशिष्ट्ये असलेल्या आणि त्याच भाषेच्या इतर बोलींपेक्षा एकमेकींशी अधिक साम्य असलेल्या बोलींचा एकंदर समूह म्हणजे पोटभाषा अथवा बोली होय. त्यामुळे बोली म्हणजे एका निश्चित भूभागात बोलले जाणारे भाषेचं स्वरूप होय.
उच्चारण, व्याकरण, म्हणी, वाक्प्रचार या प्रमाण भाषा आणि बोलीत फरक आपल्याला दिसतो. त्यामुळे बोलीला स्वतंत्र अस्तित्व असते, मात्र हा फरक इतका नसतो की ज्यामुळे एखादी बोली स्वतंत्र भाषाच मानता येईल. काही बोली एकमेकींना जवळच्या असतात. गुजराती भाषा मराठी भाषेला हिंदीपेक्षा जवळची वाटते. तसेच इतर देशी बोलींपेक्षा खानदेशी बोलीला वऱ्हाडी बोली जवळची वाटते. म्हणजे जवळपासच्या परिसराचा प्रभाव इतर बोलींवरही झालेला दिसतो, ती अधिक जवळची वाटते. बोलणे, बोली आणि भाषा असे 3 भेद भाषेच्या अभ्यासात होऊ शकतात. महाराष्ट्राची भाषा मराठी आहे. म्हणजेच अनेक बोलींचा एक गट एकत्र असणारा पण व्यापकपणे अमुक एक भाषा बोलणारा समाज अशा नावाने आपण त्यास ओळखतो. मराठी या नावाखाली येणाऱ्या आणि त्याच्या प्रादेशिक नावावरून ओळखल्या जाणाऱ्या वऱ्हाडी, खानदेशी, देशी, कोकणी, आदिवासी या सर्व सामान्य बोली आहेत. शिवाय बेळगावी, कोल्हापुरी, पुणेरी, मराठवाडी, वैदर्भी, वऱ्हाडी आपण जिला म्हणतो, मराठवाडी या सुद्धा मराठीच्याच बोलीभाषा म्हणता येते. मराठीची उर्दू बोली असे एक वर्गीकरण नागो कालेरकर यांनी केलेले आहे. पुणेरी, सातारी, कोल्हापुरी या भेदांना आपण बोलींचे स्थानिक भेद म्हणू शकतो. अर्थातच विविध अशा भाषा भेदांना सामावून घेणारी त्या समाजाची अशी जी एकसंध भाषा मानली जाते तिलाच प्रमाण भाषा म्हणता येईल. अशी भाषा लेखनासाठी प्रमाणभूत म्हणून स्वीकारली जाते. व्यक्तिभाषा, स्थानिक बोली, बोलीभाषा, प्रमाण भाषा अशा 4 भेदांचा अभ्यास भाषाशास्त्रात होऊ शकेल. व्यक्तिभाषा तितकी महत्त्वाची नाही. डॉक्टर विजया चिटणीस माडगूळकर यांनी प्रमाण भाषेची व्याख्या पुढील प्रमाणे केलेली आहे. चिटणीसांनी माडगूळकर जे आहेत, विजया चिटणीस माडगूळकर, म्हणजे लग्नानंतरचं त्यांचं नाव बदललेलं आहे माडगूळकर. त्या म्हणतात प्रमाण भाषेची व्याख्या करताना एका विशिष्ट भौगोलिक मर्यादेत आपल्या अनेक प्रकारच्या स्थानिक किंवा वर्गीय भेदांनी आणि रूपांनी आपल्या नजरेसमोर येते ती वास्तव पण अमूर्त तात्विक विनिमय शक्ती म्हणजे भाषा. असं म्हणजे एका विशिष्ट भौगोलिक मर्यादेत आपल्या अनेक प्रकारच्या स्थानिक, म्हणजे मी तुम्हाला मागाशी सांगितलं की स्थानिक बोलीभाषांचा प्रभाव आणि वर्गीय भेदांनी व रूपांनी आपल्या नजरेसमोर येते ती वास्तव पण अमूर्त, आपल्या नजरेसमोर जी येते ती वास्तव पण अमूर्त तात्विक विनिमय शक्ती. तात्विक दृष्ट्या विनिमय म्हणजे आदान प्रदान, शक्ती म्हणजे भाषा. बोलीसाठी पोटभाषा ही संज्ञा वापरतात, मात्र बोली ही संज्ञा व्यापक अर्थाने वापरतात. समाज व्यवहारासाठी वापरली जाणारी पण लिपी नसणारी भाषा म्हणजे बोली. बोलीची व्याख्या कशी केलेली आहे म्हणजे पहा की जिला लिखित स्वरूप आहे ती प्रमाण भाषा आणि जिला लिखित स्वरूप नाही ती बोली. आणि दैनंदिन व्यवहारामध्ये सर्वात जास्त बोलीचा वापर केला जातो. प्रमाण भाषा क्वचितच वापरतात लोक, कारण दैनंदिन गरजांसाठी लागणाऱ्या वस्तू, साधन यांना प्रमाण बोलीत सहज शब्द, कारण ते शब्द वारंवार कानावर पडत असतात आणि त्याच्यामुळे त्यांचं लवकर ते लक्षात येतं. आणि म्हणून प्रमाण भाषेपेक्षा दैनंदिन जीवनामध्ये समाज, मानव समाज हा आपापल्या बोलीभाषांचा जास्त प्रमाणात वापर करतात. म्हणून समाज व्यवहारासाठी वापरली जाणारी पण लिपी नसणारी, तिला लिपी नाही, स्वतंत्र लिपी नसणारी भाषा म्हणजे बोली. अशी बोलीची व्याख्या केली तर सर्व पोटभाषा ह्या बोली असतात, पण सर्व बोलींना पोटभाषा म्हणता येणार नाही. आणि प्रमाण मराठीचे जे काही ज्यांना लिपी नाही पण बोलली जाते त्या सर्व प्रमाण भाषेच्या पोटभाषा असतात, पण सर्वच पोटभाषा ह्या बोली नसतात. म्हणजे लिपी नसणारी भाषा म्हणजे बोली, अशी बोलीची व्याख्या. आणि सर्वच पोटभाषा ह्या बोली असतात, पण सर्वच बोलींना पोटभाषा म्हणता येणार नाही असे म्हणावे लागेल. कोकणी ही पोटभाषा आहे एवढेच म्हणून चालत नाही, तर ती मराठीची पोटभाषा आहे असे म्हणावे लागते. पण काही बोली अशा आहेत की ज्यांचा अंतर्भाव कोणत्याच प्रमाण भाषेत करता येत नाही, त्यामुळे डिक्टेट
ही संज्ञा योग्य आहे. पोटभाषा या शब्दातील भाषा हे पद लिखित रूपाचा बोध होतो. आणि मग पोटभाषा, भाषा हे लिखित रूप आहे, लक्षात घ्या. जिला लिपी आहे प्रमाण भाषा, पण ते भाषा हे लिखित रूपाचा बोध देते. म्हणजे एकंदरीत प्रमाण भाषा आणि बोली यातला तात्विक फरक आपल्या लक्षात आला असेल. आता बोलीची विशेष जी बोलीभाषा म्हणजे काय, आपण नेहमीच, मी तुम्हाला मागाशी म्हणालो की समाज व्यवहार करत असताना, विचारांची देवाणघेवाण करत असताना आपण सदैव बोलींमध्ये समाज, सर्वसामान्य समाज जास्त प्रमाणात काय करत असतो, बोलीचा वापर करत असतो. मग तिची वैशिष्ट्य काय, आपण कधीही आपल्या बोलीभाषेकडे एवढ्या सूक्ष्म रीतीनं विचार केलेला नाही. बोलताय म्हणून बोलायचं चाललेलं आहे. एकाच प्रदेशातील मूळ बोली कालांतराने बदलते. वेगवेगळ्या प्रदेशात ती नवीन रूपासह बोलली जाते. त्या भिन्न बोलीत ध्वनी, वाक्य, शब्द यात भेद असले तरी भाषिकांच्या व्यवहारात अडथळा येत नाहीत. अशा तऱ्हेने नवीन बोली निर्माण होतात. दोन भिन्न भाषिक एकत्र आल्याने जीत आणि जेते यांच्यातील आक्रमण आणि संक्रमणामुळे बोलींची निर्मिती होते, लक्षात घ्या. मग आपण यादवकालीन, बहामनीकालीन, शिवकालीन, पेशवेकालीन, आंग्लकालीन भाषेचं आपण स्वरूप आणि वैशिष्ट्य पाहिलं. जो जेता असतो तो आपली भाषा जे जिंकले गेलेले आहेत त्यांच्यावर लादत असतो. यवन आले, त्यांनी अरबी आणि फारसीचा प्रभाव दाखवला. बहामनी कालखंडामध्ये त्यांचा अधिक प्रभाव झाला फारसी आणि बोलीभाषेचा. शिवकालामध्ये डच, पोर्तुगीज, इंग्रज आलेत. हळूहळू ते या मातीत मिसळले गेलेत, त्यांनी त्यांची बोली. आणि पेशवे कालखंडानंतर 1818 नंतर इंग्रजांचाच अंमल सुरू झाला आणि म्हणून त्यांनी मोठ्या प्रमाणावर शिक्षणाची व्यवस्था केली आणि इंग्रजी बरोबर स्थानिक बोलीभाषांना सुद्धा त्यांनी प्राधान्य दिलं. म्हणजे नवीन बोली म्हणजे भाषिकांच्या व्यवहारात असा हा कुठलाही अडथळा येत नाही. म्हणजे जीत आणि जेते यांच्यातील आक्रमण आणि संक्रमणामुळे बोलींची निर्मिती होते. मग आपल्याला संक्रमणाचा नेहमी चांगल्या प्रकारे आपण संकरित ज्वार, आता आज आपण बीटीचं वाण वापरतो. बीटी म्हणजे काय की दोन भिन्न जाती एकत्र आणून एक तिसरी जात निर्माण करणं, त्याला बीटी म्हणतो आपण, बरोबर की नाही. बायो टेक्नॉलॉजीनं तयार केलेलं ते तिसरं बीटी कळ. मग ते बीटीचं बियाणं म्हणजे संकरित. मग सहज आपण पाहतो आपण सर्व संकरितच खातो आहोत, ओरिजिनल आपल्याकडे काही नाही. तसंच भाषेचं सुद्धा दोन भिन्न भाषिक एकत्र आले की तिसरी. आता मुंबईत जर गेला तर तुम्हाला मुंबईची बोलीभाषा वेगळी दिसेल, कारण मुंबईमध्ये जगभरातले लोक आलेले आहेत. भारतातले तर आहेतच आहेत, पण जगभरातले लोक आलेले आहेत आणि प्रत्येकाने आपल्या बोलीबरोबर आपल्या बोलीचे शब्द त्या मराठीमध्ये घुसळायला सुरुवात केली आणि मराठीची म्हणजे मुंबईची भाषाच वेगळी बनली, लक्षात घ्या. आता तुम्ही मुंबईला गेलात तर तिथल्या भाषेचा आस्वाद घ्या. आणि म्हणून बोलींची निर्मिती होत असते. काही वेळा एक भाषिक प्रदेश कितीही सलग असला तरी भौगोलिक व सांस्कृतिक भेदांनी त्यात अनेक बोली निर्माण होतात. या बोलींचे काही महत्त्वाचे विशेष आपणास पाहता येतील. बोली केवळ बोलण्यातच वापरली जाते, लेखन व्यवहारासाठी ती क्वचित वापरली जाते. दलित ग्रामीण साहित्यात अलीकडे बोलीभाषेचा वापर वाढला आहे. सांस्कृतिक शैक्षणिक व्यवहारात लोक प्रमाण भाषेचाच वापर करताना आढळतात. मराठीच्या विविध बोली बोलणारे लोक परस्पर व्यवहार करताना साधारणपणे पुणेरी मराठीचा आश्रय घेतात. पुणेरी ही मराठीच्या संदर्भात प्रमाण भाषा, स्टँडर्ड लँग्वेज ठरते. प्रमाण भाषा आणि बोली यात वाक्य, शब्द, अर्थ याबाबत साम्य भेद असतो. साम्य नसेल तर स्वतंत्र भाषा होईल. प्रमाण भाषा प्रामुख्याने शासकीय, साहित्यिक, शैक्षणिक स्तरावर वापरली जाते. बोली हे दैनंदिन व्यवहाराचे उत्तम साधन आहे. मानवी संप्रेषणाची व्याप्ती वाढली की बोलीचे स्वतंत्र भाषेचा दर्जा प्राप्त होताना दिसतो. तिच्यामध्ये वाङ्मय, तत्वज्ञान, कला, विज्ञान अशा विषयांतर्गत ग्रंथ निर्मिती होऊ लागली की तिला स्वतंत्र भाषा म्हणावे लागेल. संस्कृती, धर्म, इतिहास, शिक्षण, राजकीय सत्ता, जीवन पद्धती, व्यवसाय
ललितकला, वाङ्मय, परंपरा आणि भौगोलिक क्षेत्र याबाबत समानता असल्यास बोली निर्माण होत नाही. अनेक बोली निर्माण झाल्या तरी त्या प्रमाण भाषेला मारक नसून पूरकच असतात. शब्द, वाक्प्रचार, म्हणी यांची नवनवीन भर प्रमाण भाषेत घालण्याचं कार्य बोली करीत असतात. त्यामुळे प्रमाण भाषा समृद्ध होते, विकसित होते. प्रमाण भाषेचे क्षेत्र अथवा वर्तुळ व्यापक विस्तारित असते. बोलींची क्षेत्र अथवा वर्तुळे लहान सीमित असून अशा बोली प्रमाण भाषेच्या मोठ्या वर्तुळात समाविष्ट असतात. त्यामुळे भिन्न बोलीत बोधगम्यता असते, पण दोन प्रमाण भाषात अशी बोधगम्यता नसते. मराठी व फ्रेंच या दोन मूळ अथवा प्रमाण भाषा आहेत. या दोन्ही भाषात बोधगम्यता नाही. त्या भाषिकांना परस्परांच्या भाषा ह्या शिकाव्याच लागतील. अर्थातच एका प्रमाण भाषेच्या बोली शिकण्याची गरज नसते. सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक, राजकीय, आर्थिक संबंध समाजात भेद निर्माण झाले की बोलींची संख्या वाढत जाते. म्हणजे बोली कशा निर्माण होतात हे आपण अगदी सविस्तरपणे या ठिकाणी मांडलेलं आहे. आता समाजामध्ये बऱ्याचदा बोली भाषेच्या संदर्भात गैरसमज आहे. बोलीभाषा बोलणाऱ्याला साधारणतः गावंढळ समजले जातं. आपल्याकडे एक म्हण आहे, शब्द वापरतात गावंढळ. ग्रामीण भाषा बोलतो. शेवटी बोली भाषा म्हटली की समोरचा व्यक्ती जे बोलतो आहे ते ऐकणाऱ्याला त्याचा भावार्थ कळला की भाषेचं कार्य संपलं. मग तो डच, पोर्तुगीज, फ्रेंच, ब्रिटिश, इंग्लिश, तमिळ, मल्याळम, गुजराती, मराठी, हिंदी, अहिराणी, पावरी कोणत्याही बोली भाषेत बोलत असेल, पण तो बोललेला समोरच्या व्यक्तीला जर कळलं तर त्याचं कार्य संपलं, भाषेचं कार्य संपलं. मग तो कोणत्या भाषेत बोलला याला अर्थ नाही. आणि म्हणून म्हणजे मग पण आपल्याकडे एक गैरसमज आहे बोली भाषेच्या संदर्भात. बोली बोलणाऱ्याला साधारणतः शिक्षित, गावंढळ असं समजलं जातं. पण ही त्याची उपेक्षा आहे. ही त्याचीच नाही तर त्या भाषेची उपेक्षा आहे. आपण त्या भाषेची एक प्रकार हेटाळणीच करतो आहोत. तुम्हाला 4 चांगले मराठी भाषेत बोलता आलं, तुम्हाला 4 मराठी वाक्य बोलता आली किंवा 4 इंग्रजी वाक्य बोलले आले म्हणजे तुम्ही विद्वान झालात का? तर नाही. त्याला विद्वत्ता म्हणत नाही. समोरच्या व्यक्तीला समजून घेऊन त्याच्या भाषेत बोलण्याचा प्रयत्न करणं म्हणजे आपण काही गावंढळ होत नाही. किंवा समोरच्या व्यक्तीला समजून घ्या, त्याचा भावार्थ समजून घ्या, त्याला काय सांगायचं ते समजून घ्या, म्हणजे भाषेचं कार्य संपलं. भाषेचं मूळ कार्यच हे आहे की समोरच्या व्यक्तीच्या मनामध्ये निर्माण झालेल्या कल्पना, भावना, कारण जे काही त्याला सांगायचं आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचलं, कार्य संपलं. आणि म्हणून कोणतीही बोलीभाषा असो, प्रमाण भाषा असो, त्याच्याबद्दल गैरसमज हे सर्वतः चुकीचं आहे. पण तरी बोलीबद्दलचे गैरसमज आपण पाहूया. का असे गैरसमज का निर्माण होतात? त्याला कोणकोणती कारणं आहेत? बोली म्हणजे गावंढळांची किंवा अप्रतिष्ठांची भाषा आणि अशुद्ध वा चुकीची भाषा आहे असा बोलीबद्दल एक गैरसमज आहे. मी मगाशी सांगितलं. समाजात एक गट प्रभावी असतो असा इतर गटांना कमी लेखतो. म्हणजे जो प्रमाण भाषा बोलणारा आहे, जर तुम्ही पुण्याला गेलात तर तुम्ही बोलायला सुरुवात केली की तुमच्या उच्चारावरनं, आवाजावरनं त्याला घेऊन जा, अरे हा हे हा तिकडचा आहे, म्हणजे एक प्रकारे हेटाळण्याचा सूर त्यांच्यामध्ये आपल्याला दिसतो. तो आपल्याला कमी लेखतो. हा गट सांस्कृतिक, आर्थिक व शैक्षणिक दृष्टीने प्रगत असतो. शिक्षण, शासन, वाङ्मय या क्षेत्रात प्रमाण भाषा वापरली जाते. त्यामुळे बोली हलक्या दर्जाची मानली जाते. भाषा विज्ञानाच्या दृष्टीने कोणतीही बोली श्रेष्ठ कनिष्ठ असत नाही. प्रत्येक बोलीची विशेष ठरलेले असतात. विशेषतः उच्चार अथवा शब्दरूपांच्या आधारे बोलीला अशुद्ध ठरविले जाते. जसे मुलगा, पोरगा, आणायला, हाणायला, होय, होय, जाधव, जाधव, पोट, पाट, आम्ही, आम्ही, गणित, गणित इत्यादी बोलीतील या शुद्ध अशुद्धतेच्या कल्पना भाषा विज्ञान स्वीकारत नाही. बोलींना स्वतःची व्याकरणिक व उच्चार व्यवस्था असते. बोलींच्या लेखनासाठी वापर करायचाच नाही असाही एक समज आहे. मात्र आज सर्वत्र आपल्याला
आपापल्या बोलीभाषेत आपले अनुभव सांगण्यासाठी लोक प्रयत्न करत आहेत. निग्रो साहित्य चळवळ त्यातून उद्भवली. मराठी वाङ्मयामध्ये दलित, ग्रामीण, आदिवासी अशा साहित्य प्रवाहात अनेक बोलींचा वापर होत आहे. त्यामुळे बोलींना व्याकरण नसते, भाषिक संरचना नसते यासारख्या गैरसमजुती भाषेच्या स्वरूपाची व कार्याची नीट ओळख नसल्यामुळे निर्माण होतात. दलितांची भाषा, सवर्णांची भाषा असा एक भेद केला जातो. अर्थात आपल्याकडील ग्रामीण समाजाची रचना विशिष्ट उतरंडीची व जाती स्वरूपाची असल्याने असे भेद समजुती निर्माण होताना दिसतात. खरे तर प्रत्येकाला आपल्या विशिष्ट उच्चाराची, शब्दप्रयोगाची इतकी सवय झालेली असते की त्यावरून आपण मुंबईचा, कोल्हापूरचा, कोकणी, खानदेशी माणूस ओळखू शकतो. प्रमाणभाषा व बोली यांच्यातील साम्य विरोधाचे तत्व विसरले गेले की बोलीबद्दलचे गैरसमज वाढतात. कोणतीही बोली सहजपणे नष्ट होत नाहीत, कारण ते नैसर्गिक साधन असते. बोली मौखिक, प्रवाही व जिवंत असते. विविध प्रसार माध्यमांकडून सध्या बोलींचा वापर होत आहे. अशा बोली प्रभावी होत आहेत. लोकसाहित्य, लोकनाट्य अशा परंपरांतून बोली समृद्ध होताना आपल्याला दिसतात. बोली नष्ट होत नाहीत, तर त्या स्वाभाविक परिवर्तनाने नवरूप प्राप्त होते. अलीकडील काळात बोली अधिक प्रभावी होत आहे. 1950 मध्ये बडोद्याच्या वाङ्मय परिषदेमध्ये नागो कालेलकर यांनी पायाशुद्ध मराठी हा निबंध वाचला. हा निबंध पुढे भाषा आणि संस्कृती या ग्रंथात समाविष्ट झाला. वता हा गावंढळ वाटणारा शब्द न मागे लावून नहोता असा होताच शुद्ध बामणीया होतो. राणी, पाणी या मराठी अशुद्ध रूपांना हिंदीमध्ये राष्ट्रभाषेमध्ये स्थान मिळते. रामभाऊंकडे श्रीखंडपुरी व श्यामभटांकडे बुंदीचे लाडू असे वर्णन पाठ्यपुस्तकात येते. मात्र रामजी पाटलांकडे झिंग्यांचा रस्सा आणि महात्बा मोऱ्यांकडे मुर्गी पुलाव असे वर्णन नसते. त्यामुळे ज्या शिक्षण संस्थात सर्व स्तरातील मुले येतात तेथे उच्च नीच, शुद्ध शुद्धतेचा अपमानकारक हुलसट कल्पना जाऊन समाजाचं बहुविध दर्शन घडवणारी भाषा आली तरच ते भाषेचे शिक्षण पायाभूत मानता येईल. आता तर अलीकडच्या काळात 7वी पर्यंतचं शिक्षण स्थानिक बोलींमध्ये द्यावं, म्हणजे भाषेला अजून पुन्हा चांगलं रूप येताना, चांगलं स्वरूप येताना, एक मानाचं स्थान प्राप्त होताना आपल्याला दिसतंय. बहुविध दर्शन घडवणारी भाषा आली तरच ते भाषेचे शिक्षण पायाशुद्ध मानता येईल. क्रमित पुस्तकातून मराठीचा हा पायाशुद्धपणा कमी होत आहे. त्यामुळे परक्या माणसाने आपल्याकडील क्रमित पुस्तकावरून मराठी भाषा शिकून बोलण्याचा प्रयत्न केला तर त्याचे असे होते. या शब्दात डॉक्टर कालेलकरांनी आपले निरीक्षण व मते नोंदवली आहे. भाषा आणि संस्कृती या ग्रंथात त्यांनी भाषा, बोली आणि समाज, मराठीच्या बोली आणि कोकणी असे 3 लेख लिहिले आहेत. त्यातून प्रमाण भाषा आणि बोली यांच्याबद्दलच्या गैरसमजाचे त्यांनी तात्विक विवेचन केले आहे. भाषा, इतिहास आणि भूगोल या ग्रंथात नागो कालेलकर यांनी पोटभाषांची निर्मिती या लेखात प्रमाण भाषा आणि बोली यांच्यातील नाते, ध्वनी, शब्द, वाक्य अशा पातळ्यांवर तपासले आहे. त्यांनी यासाठी प्रमाण मराठी व खानदेशी बोलींचे उदाहरण घेतले आहे. प्रमाण मराठीत ळ आणि य, स आणि श, न आणि न यासाठी खानदेशी बोलीत अनुक्रमे य, स, न येतो. त्यामुळे तेथे पाणी, पाणी म्हणतात, शाळा, साया म्हणतात, विमान, इमान म्हणतात, घड्याळ, घड्याळ म्हणतात, डोळा, डोया असे उच्चारभेद आहेत. मुलगाला अंडोर, सतरंजीला झोऱ्या, दारला कवाड, भाजीला शाक, रताळ्याला साकरू, कोणाड्याला बोखलं, झोपाळ्याला बंगई, मुलगीला अंडेर अशा उदाहरणांमध्ये शब्दस्तरावर भेद आहेत. शेवया पाटावर वळतात हे वाक्य खानदेशी बोली शिया पाटलावर वळीतस असे बनते. अर्थात उच्चार, व्याकरण, शब्दसंग्रह यातील भेद आणि नवीन अर्थांचे शब्द असूनही डॉक्टर कालेलकर यांनी खानदेशी बोली ही मराठीची बोली मांडली आहे. कारण शब्द, उच्चार यात भेद असला तरी आपण खानदेशी बोली समजू शकतो. न समजण्याइतकी ती अपरिचित नाही. अलीकडे धग, पाचोळा, गोतावळा, बनगरवाडी, माणूस यासारख्या कादंबऱ्यात, प्रतिमा इंगोलेंच्या कथांत, बहिणाबाईंच्या गाण्यात बोलींचा वापर आढळून येतो.
या साहित्य कृतीतील सर्व बोलींना आपण प्रमाण मराठीत समाविष्ट करतो, त्या मराठीच्याच बोली मानतो. तर अशा पद्धतीनं मराठीच्या बोलीभाषेच्या संदर्भात असलेले गैरसमज आपल्याला सांगता येतील. पुढचा जो काही मुद्दा आहे बोलीभाषेचा अभ्यास, तो पुढच्या व्याख्यानात पाहूया.